हॅलो फ्रेंड्स. सो आजच्या जेवणासाठी माझ्या मम्मीने बनवली होती खिचडी, जी खूपच साधी आणि टेस्टी होती. पण मला याच्यासोबत काहीतरी खायला पाहिजे होतं. सो मी बनवणार आहे आजची क्विक रेसिपी. सो चला रेसिपी स्टार्ट करूयात. सो मी बनवत आहे दही तडका. त्यासाठी आपल्याला पाहिजे दही आणि सोबत पाहिजे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, लसण. तर दही तडका बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला मोहरी. मोहरी चांगली तडतड करायला लागली की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जिरा. सो बिना जिरा मोहरीचा तडका तर इम्पॉसिबल आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे लसूण, त्यानंतर हिरवी आणि लाल मिरची जी आपण बारीक चिरून घेतली होती. त्यानंतर ॲड करायचा आहे बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर कढीपत्ता. हे सगळं तेलामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. दिलेला तडका चांगला तळून झाला की त्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं अद्रक लसणची पेस्ट ॲड करायची आहे. आता या तडक्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर. आता हा तडका चांगला तळून झाला आहे तर यामध्ये ॲड करायचं आहे जे दही आपण फेटून ठेवलं होतं ते. गॅसची फ्लेम तुम्हाला बारीकच ठेवायची आहे कारण दही फाटू शकते. तर त्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली याला मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर 2 ते 5 मिनटं याला चांगली उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्या. सो तो रेडी आहे खिचडीसोबत तुमचा दही तडका. सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.